दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नमस्कार, मी जयराम कदम. तुम्ही बघताय जयराम कदम 2.0. आज आपण बघणार आहोत दत्त संप्रदायाबद्दलची संपूर्ण माहिती. अत्री ऋषी आणि माता अनुसया यांच्या सत्वाची परीक्षा पाहण्यासाठी आलेल्या त्रिदेवांनी बालरूपात जन्म घेतला, तोच हा दत्त. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण दत्त संप्रदायाचा इतिहास, त्याचे 24 गुरु, नाथ व वारकरी पंथाशी असलेला अतूट संबंध आणि भारतभरातील जागृत दत्त क्षेत्रांची सविस्तर माहिती घेणार आहोत. सुरुवात करूया व्हिडिओला. दत्त स्वरूप आणि प्रतीकवाद. दत्तात्रयांचे रूप अत्यंत अर्थपूर्ण आहे. त्यांच्या 3 मुखांपैकी मधले मुख विष्णू, उजवे शिव आणि डावे ब्रह्मा यांचे प्रतीक आहे. त्यांच्या मागे असलेली गाय म्हणजे माता पृथ्वी आणि सोबत असलेली 4 कुत्री म्हणजे 4 वेद. खांद्यावरची झोळी ही अहंकार त्यागून ईश्वरी ज्ञान ग्रहण करण्याचे प्रतीक आहे. दत्तात्रयांनी ग्रंथापेक्षा निसर्गाला मोठे मानले. त्यांनी पृथ्वी, आकाश, अग्नी, सूर्य आणि अगदी प्राण्यांकडूनही गुण घेतले. या 24 गुरूंनी त्यांना शिकवले की जर तुमची दृष्टी निर्मळ असेल तर संपूर्ण सृष्टीच तुमचा गुरु बनू शकते. दत्त संप्रदायाचा उगम नाथ संप्रदायाशीही जोडलेला आहे. भगवान दत्तात्रयांना नाथपंथाचे आदिगुरु मानले जाते. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांना दत्तात्रयांनीच योगाचे ज्ञान दिले. तसेच महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाशी दत्तात्रयांचे नाते अत्यंत जवळचे आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे सद्गुरू निवृत्तीनाथ यांना गहिनीनाथांकडून अनुग्रह मिळाला होता, जो मूळचा दत्त परंपरेतील आहे. संत एकनाथ महाराज तर दत्त संप्रदायाचे मोठे आधारस्तंभ होते. त्यांनी विठ्ठल आणि दत्त यांच्यात कधीही भेद मानला नाही. त्यांचा एक प्रसिद्ध अभंग आहे. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन, झाले उन्मन. एका जनार्दनी दत्त हाची विठ्ठल, विठ्ठल हाची दत्त, दोन्ही एकची केवळ. याचाच अर्थ पंढरपूरचा विठ्ठल आणि गाणगापूरचा दत्त या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. प्रमुख अवतार आणि सिद्ध पुरुष. यामधील पहिला प्रमुख अवतार आहे श्रीपाद श्रीवल्लभ यांचा. कलियुगातील पहिले अवतार यांनी पिठापूर आणि कुरोपूर या ठिकाणी कार्य केले. दत्ताचा दुसरा अवतार आणि सिद्ध पुरुष श्री नृसिंह सरस्वती. त्यांच्या जीवनावर आधारित श्री गुरुचरित्र हा ग्रंथ या संप्रदायाचा 5वा वेद मानला जातो. प्रमुख अवतार आणि सिद्ध पुरुषामध्ये पुढचा अवतार आहेत श्री स्वामी समर्थ, अक्कलकोटचे स्वामी, ज्यांनी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा अभय मंत्र दिला. प्रमुख अवतार आणि सिद्ध पुरुषामध्ये चौथं नाव येतं ते परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंभे स्वामी यांचं, ज्यांनी पायी भारत भ्रमण करून दत्त भक्तीचा शास्त्रोक्त प्रसार केला. प्रमुख जागृत तीर्थक्षेत्रे. औदुंबर हे सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात आहे. श्री नृसिंह सरस्वतींनी येथे पहिला चातुर्मास केला होता. प्रमुख जागृत तीर्थक्षेत्रामध्ये पुढचं नाव येतं ते म्हणजे नरसोबाची वाडी. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कृष्णा आणि पंचगंगा संगमावर हे स्थान आहे. येथे दत्त महाराजांच्या अत्यंत जागृत मनोहर पादुका आहेत. प्रमुख जागृत तीर्थक्षेत्रामध्ये पुढचं नाव येतं ते म्हणजे गाणगापूर. कर्नाटक राज्यातील कलबुर्गी जिल्ह्यातील अफजलपूर तालुक्यात हे मुख्य दत्तपीठ आहे. येथील भीमा, आम्रजा संगम आणि निर्गम पादुकांचे दर्शन अत्यंत पवित्र मानले जाते. दत्तांच्या प्रमुख जागृत तीर्थक्षेत्रामध्ये पुढचं नाव येतं ते म्हणजे पिठापूरचं. आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात असलेले हे श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान आहे. प्रमुख जागृत तीर्थक्षेत्रातलं पुढचं नाव आहे माहूरगड. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात दत्तात्रयांचं हे विश्रांती स्थान मानलं जातं. गिरनार पर्वत. दत्तांच्या प्रमुख जागृत तीर्थक्षेत्रामध्ये अतिशय महत्वाचा असलेला हा पर्वत किंवा हे तीर्थक्षेत्र गुजरातच्या जुनागड मध्ये
अस्तित्वात आहे. 10,000 पायऱ्या चढून गेल्यावर दत्तात्रयांच्या मूळ पादुकांचे ह्या ठिकाणी दर्शन घेता येते. प्रमुख जागरूक तीर्थक्षेत्रामध्ये अक्कलकोट हे एक दत्तात्रयांचे तीर्थक्षेत्र आहे, जे स्वामी समर्थांचं मंदिर या ठिकाणी आहे. आणि सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमध्ये हे मंदिर असून या ठिकाणी एक वटवृक्ष सुद्धा आहे. तर ही होती दत्त संप्रदायाबद्दलची माहिती. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. पुढचा व्हिडिओ कुठला बनवावा ते सुद्धा सांगा. अवधूत चिंतन दत्त दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबर.